आपल्या आजूबाजूला वीज आहे, सगळं काही तिच्यावरच चालतं, पण ती आपल्याला दिसत नाही. मग आपण सुरक्षित कसे राहणार? तर याचसाठीच एक खास छुपी भाषा तयार केली आहे आणि आज आपण तीच भाषा शिकणार आहोत. म्हणजे विचार करा, वीज आपल्या आयुष्याचा किती महत्वाचा भाग आहे, नाही का? पण ती दिसत नसल्यामुळे तिच्यातला धोका ओळखायचा तरी कसा? याचं उत्तर असं आहे की आपण त्यासाठी एक वैश्विक भाषा तयार केली आहे, चिन्ह आणि नियमांची भाषा. आणि आज आपण नेमकी हीच भाषा उलगडून पाहणार आहोत. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. दृश्य भाषा म्हणजे धोक्याची चिन्ह वाचायला शिकूया. बरं, डेंजर आणि वॉर्निंग ही चिन्ह आपण नेहमीच बघतो, पण यातला नेमका फरक माहिती आहे का? तो खूप महत्वाचा आहे. बघा, डेंजर किंवा धोका याचा सरळ अर्थ आहे की जर तुम्ही हे टाळलं नाही तर गंभीर इजा किंवा मृत्यू नक्कीच होणार, यात शक्यता नाही. याउलट वॉर्निंग किंवा चेतावणी म्हणजे धोका आहे आणि गंभीर इजा होऊ शकते. धोका आहेच, पण तो अटळ नाही. हा फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता हे चेतावणीचं चिन्ह बघा. याची प्रत्येक गोष्ट आपलं लक्ष वेधून घेण्यासाठीच बनवली आहे. ती नारंगी रंगाची पार्श्वभूमी, ते धोक्याचं वैश्विक चिन्ह आणि अर्थातच नेमका धोका काय आहे हे सांगणारा स्पष्ट मजकूर. सगळा उद्देश एकच, धोक्याची सूचना तुमच्यापर्यंत पटकन आणि स्पष्टपणे पोहोचवणं. ठीक आहे, तर आता आपल्याला चिन्ह कशी वाचायची हे कळलंय. आता बघूया हीच सुरक्षिततेची भाषा आपल्या रोजच्या आयुष्यात, म्हणजे अगदी घरातून बाहेरच्या जगापर्यंत कशी वापरली जाते. तुम्ही कामाच्या ठिकाणी किंवा बाहेर कुठे उपकरणांवर लहान स्टिकर्स पाहिले असतील, बरोबर? तेच असतं पॅट लेबल. PAT म्हणजे पोर्टेबल अप्लायन्स टेस्टिंग. सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक प्रकारचं रुटीन चेकअप आहे, जे हे तपासतं की ते उपकरण वापरायला सुरक्षित आहे की नाही. मग ते उपकरण चाचणीत पास झालं की नाही हे कसं ओळखायचं? एकदम सोपं आहे. हिरवा रंग म्हणजे पास. जर हिरवं पास लेबल दिसलं तर समजायचं की उपकरण वापरण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. पण जर लाल रंगाचं फेल्ड लेबल दिसलं तर तिथेच थांबा. ते उपकरण धोकादायक आहे आणि ते लगेचच वापरातून काढून टाकलं पाहिजे. अगदी सरळ आणि सोपं. सुरक्षितता फक्त घरातल्या उपकरणांपुरती नाही, घराबाहेरचे धोकेही तितकेच गंभीर आहेत, विशेषतः वादळानंतर. एक खूप महत्त्वाची सूचना आहे जी नेहमी लक्षात ठेवायला हवी. वादळानंतर तुटलेल्या विजेच्या तारा झाडांमध्ये किंवा फांद्यांमध्ये लपलेल्या असू शकतात आणि जर अशी तार दिसली तर तिच्यात वीज प्रवाह सुरू असण्याची दाट शक्यता असते. हा एक असा अदृश्य धोका आहे ज्याकडे दुर्लक्ष करून चालणारच नाही. मग अशा परिस्थितीत किती लांब राहायचं? उत्तर आहे किमान 10 मीटर, कमीत कमीत. आता 10 मीटर म्हणजे किती अंतर? कल्पना करा, साधारणपणे 2.5 गाड्या एकामागोएक उभ्या आहेत तेवढं अंतर. त्यामुळे जर कधी तुटलेली तार दिसली तर इतकं अंतर ठेवून लांबच राहा आणि दुसऱ्यांनाही सावध करा. आता एक असा नियम जो सगळ्यांनाच माहिती असायला हवा. पाणी आणि वीज यांचं मिश्रण खूप धोकादायक आहे. का? कारण पाणी विजेचं सुवाहक आहे. म्हणून पहिला नियम, विजेची उपकरणं पाण्याजवळ कधीच वापरू नका. अगदी ओल्या हाताने लाईटचं बटन दाबणं सुद्धा धोकादायक ठरू शकतं. ही जोखीम घेण्यासारखी नाही. चला, आता आपण एका पुढच्या पातळीवर जाऊया. औद्योगिक सुरक्षेच्या जगातली सगळ्यात महत्त्वाची आणि कठोर सुरक्षा प्रणाली पाहूया, जिच्यावर व्यावसायिक अवलंबून असतात, लॉकआउट, टॅगआउट किंवा लोटो. तर हे लोटो म्हणजे नेमकं काय आहे? ही एक सुरक्षा प्रक्रिया आहे जी मशिनरीची देखभाल किंवा दुरुस्ती करताना वापरली जाते. याचा मुख्य उद्देश हा आहे की जेव्हा कोणीतरी मशीनवर काम करत असेल तेव्हा ती अचानक सुरू होऊ नये किंवा तिच्यातून धोकादायक ऊर्जा बाहेर पडू नये. खरं तर औद्योगिक क्षेत्रात ही एक जीवन वाचवणारी प्रणाली आहे. ही लॉटो प्रक्रिया खूप विशिष्ट आहे आणि तिचे 7 महत्त्वाचे टप्पे आहेत. पहिला टप्पा तयारी, मग दुसरा सूचना, तिसरा आहे शटडाऊन, चौथा टप्पा आयसोलेशन म्हणजे ऊर्जा स्रोतापासून मशीनला वेगळं करणं, पाचवा डिसिपेशन म्हणजे मशीनमध्ये साठलेली ऊर्जा काढून टाकणं, सहावा प्रत्यक्ष कुलूप लावून टॅग लावणं म्हणजेच लॉकआउट टॅगआउट आणि शेवटचा 7वा टप्पा आयसोलेशन व्हेरिफिकेशन म्हणजे ऊर्जा खरंच बंद झाली आहे की नाही हे पुन्हा एकदा तपासणं. आणि हे लॉटो डिव्हाइस नक्की असतं तरी कसं? यात साधारणपणे 2 गोष्टी असतात. एक म्हणजे प्रत्यक्ष कुलूप जे ऊर्जा बंद करणाऱ्या स्विचला ऑफ स्थितीत लॉक करतं आणि दुसरं म्हणजे त्यावर लावलेला एक मोठा टॅग. हा टॅग इतर कर्मचाऱ्यांसाठी एक स्पष्ट इशारा असतो की हे उपकरण चालू करू नका. हे एकाच वेळी भौतिक आणि दृश्य असं दुहेरी संरक्षण आहे. ठीक आहे,
औद्योगिक सुरक्षेच्या या गहन विषयावर नजर टाकल्यानंतर आता हे सगळं ज्ञान आपल्या वैयक्तिक आयुष्यात कसं वापरायचं ते पाहूया. आपण हे ज्ञान कृतीत कसं आणू शकतो त्यासाठी काही सोप्या गोष्टी आहेत ज्या आपण लक्षात ठेवू शकतो. तर ही आहे एक छोटीशी सुरक्षा चेकलिस्ट जी प्रत्येकाच्या कामी येईल. उपकरणांवर नेहमी PAT लेबल्स तपासा. तुमच्या वायरी कुठे तुटल्या किंवा खराब झाल्या आहेत का ते बघा. एक खूप महत्त्वाची गोष्ट, टोस्टरमध्ये कधी धातूची वस्तू घालू नका. विजेची उपकरणं पाण्यापासून लांब ठेवा. हे तर झालंच, पतंग उडवण्याआधी किंवा झाडावर चढण्याआधी वर विजेच्या तारा नाहीत ना हे नक्की तपासा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर कोणत्याही उपकरणातून थोडा जरी शॉक किंवा झटका जाणवला तर त्याबद्दल लगेचच सांगा. विद्युत सुरक्षेची ही भाषा खरंच आपल्या अवतीभोवती आहे. खरा प्रश्न हा आहे की आपलं तिच्याकडे लक्ष आहे का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?